बारामतीमधून लढण्यास रस नाही असं म्हणणाऱ्या अजित पवारांच्या आजच्या वक्तव्यानं संभ्रम निर्माण झालाय। ही संभ्रम आहे की मग खेळी यावरून विविध तर्क देखील लढवले जात आहेत। तर दुसरीकडे जनसन्मान यात्रेच्या दरम्यान भरसभेमध्ये एका तरुणानं परत या म्हणून अजित पवारांसमोरच घोषणा दिल्या। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। तुझ्याशी बोलतो मी। एक मिनिट, कसली बैठक? हे कोणी सांगितलं? एक मिनिट, तुम्ही काही पण चर्चा करणार त्याला प्रत्येकाला उत्तर देणं मग काय बांधील आहे काय? गेल्या काही दिवसात अजित पवारांनी एका मागोमाग एक मान्य केलेल्या दोन चुका, लोकसभेवरून अप्रत्यक्षपणे भाजपच्या रणनीतीवर ठेवलेलं बोट, पुन्हा शरद पवारांकडे जाणार का या प्रश्नावर नो कमेंट्स, समर्थकांना माघारी येण्याचं बॅनर झळकावल्यानंतर भेटीचं आश्वासन, या साऱ्यांवरून अजित पवार एकाच वेळी शरद पवार गटात संभ्रम आणि महायुतीमध्ये दबाव तंत्र वापरतायत का अशी चर्चा सुरू झाली आहे। जनसन्मान यात्रेत एका कार्यकर्त्यानं अजितदादा परत या म्हणून बॅनर झळकावलं, त्यावर तुझ्याशी भेटून बोलतो असं अजित पवार यांनी म्हटलंय। आणि कालच पुन्हा अजित पवार शरद पवारांकडे जाणार का या प्रश्नावर देखील अजित पवारांनी उत्तर देण्यास नकार दिला। इतिहास आहे आणि तेव्हापासून या गावाला तळेगाव कारभार अशा प्रकारची ओळख त्या ठिकाणी निर्माण झाली। तुझ्याशी बोलतो मी। त्या ठिकाणी निर्माण झाली। तुझ्याशी बोलतो मी। शरद पवार जी से पूछा गया था कि क्या अजीत पवार वापस आएंगे, तो उन्होंने कहा कि पार्टी डिसाइड करेगी। तो क्या उनकी तरफ से क्या आपको लगता है कि वो कोई इन्विटेशन नहीं दे रहे हैं लेकिन दरवाजा खुला है? नो कॉमेंट्स। दुसरीकडे 7 ते 8 वेळा लढल्यामुळे आता बारामतीमध्ये रस नाही असं उत्तर जय पवार बारामतीतून लढणार का यावर अजित पवार यांनी दिलाय। त्यावर तटकरेंनी अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत, मात्र इतर ठिकाणाहून लढतील असं सांगितलंय। त्यावर रुपाली चाकणकर म्हणाल्या की दादा आमचे सेनापती आहेत, ते बारामतीमधूनच लढतील। जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदादांचं समर्थक म्हणतात। ठीक आहे, देऊया, शेवटी काय लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। दादाने मी लढणार नाही असं वक्तव्य केलेलं नाही आहे, विनाकारण चुकीचा अर्थ त्या ठिकाणी काढला जातो आहे। आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे। त्याला तर स्वाभाविकच त्या निवडणुकीच्या रिंगणात असणार, त्याच्यात काय कोणाच्या मनामध्ये दुमत असं काय कारण नाही। अजित पवारांनी आज मोठं स्टेटमेंट केलेलं आहे की 7 ते 8 वेळा मी बारामतीतून लढलोय, आता मला रस नाही, इंटरेस्ट नाही आहे। याचा अर्थ काय? बारामतीतून अजित पवार आता निवडणूक लढवणार नाही? ते आमचे सेनापती आहेत आणि ते निवडणूक लढवणार। बारामतीतून निवडणूक लढवणार? बारामतीमधून निवडणूक लढवणार। ते आमचे सेनापती आहेत आणि ते निवडणूक लढवणार। बारामतीतून निवडणूक लढवणार? बारामतीमधून निवडणूक लढवणार। तटकरेंच्या वक्तव्यामुळे अजित पवार यंदा बारामतीऐवजी कर्जत जामखेडमधून लढण्याच्या चर्चा सुरू झाल्या, मात्र त्याच चर्चांवर आज प्रश्न करताच अजित पवार भडकले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी, मुलाखती देतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी देतो। मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, प्रत्येक वेळेस आलं की हां तुम्ही मुलाखती द्या, हे बरोबर म्हणजे बाईट द्या असं बरोबर नाही। कधीतरी बाईट ठीक आहे ना, आणि तुम्ही काय करता, काही पण विचारता प्रश्न, काही नाही। कालच मी बघितलं, तुम्ही मला बातमी काय चालवली, तुम्ही प्रश्न असा विचारलेला होता की अमुक जण मागणी करतायत आणि ते उभं राहायचं म्हणताय। मी म्हणलं लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला, तुलाही बारामतीत उभं राहायचा अधिकार आहे, तुम्ही तिसऱ्याच बातम्या चालवतात, त्याच्यामुळे मला तर हो, पण बैठकीत प्रत्येक गोष्ट काही तुम्हाला सांगितली पाहिजे असं काही नाही। कर्जतवरनं पुन्हा बारामतीवरनं नेमकं काय नाही, हे कोणी सांगितलं? मग तुम्ही काय, एक मिनिट, तुम्ही काही पण चर्चा करणार त्याला प्रत्येकाला उत्तर देणं मग काय बांधील आहे काय? अजित पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय? काही मुद्द्यांवरून संभ्रम आहे की अजित पवार फक्त खडे टाकून बघतात?
असे प्रश्न आता पडू लागले. कारण गेल्या काही दिवसातील अजित पवारांची वक्तव्य पाहिल्यास मी कांदा उत्पादकांची माफी मागतो, त्यांचा आम्हाला फटका बसला. घरात राजकारण आणून मी चूक केली. बहिणीविरोधात पत्नीला उभं करून चुकलो. मोदींनी पवारांना भटकती आत्मा म्हटल्यामुळे फटका बसला, असं अजित पवार यांनी म्हटलंय. कांदा निर्यात बंदी करायची नाही. जो काही झटका लोकसभेला दिलाय ती लयच लागलाय, परंतु आता माफ करा. मैं किसी को दोष देना बिल्कुल नहीं चाहता. मैं अभी भी आपको भी बताता हूँ, लेकिन मुझे ऐसा फील हुआ कि मैंने ऐसा नहीं करना चाहिए था और ये बोल दिया. वास्तविक बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यामध्ये अटीतटीची लढत होण्याचा अंदाज होता. 15 ते 20 हजारांच्या फरकानं निकाल लागण्याचे कयास बांधले गेले. कारण महाविकास आघाडीचं समीकरण घट्ट बसलं असलं तरी महायुतीची ताकद त्याहून मोठी होती. मात्र प्रत्यक्षात सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार तब्बल 1,58,000 मतांनी पराभूत झाल्या. दुसरीकडे लोकसभेला सुनेत्रा पवार पराभूत झाल्यास विधानसभा लढणार नसल्याचं अजित पवार म्हणाले होते. त्याची ही आठवण आता युगेंद्र पवार यांनी अजित पवारांना करून दिली आहे. त्याच्यातून तुम्ही उद्याच्याला आम्ही उभा करू त्या खासदाराला विजय केलं पाहिजे, तर मी पुढं विधानसभेला उभा राहील. मी खरंच तो असं मी नाहीतर खुशाल मी जर मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडलाय, मला माझे धंदे पडले, माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. पण तुम्ही जर ठरवलं की बाबा आता ह्याला बास झालं तर बास, आपलं काय म्हणणं नाही. पण परत तुम्ही किती सांगितलं तर मी अतिशय हट्टी माणूस आहे. मी शब्दाचा पक्का आहे की माझ्या पद्धतीनं पुढच्या गोष्टी करणार. एक तर लोकसभेच्या वेळीस तेव्हा त्यांनी सांगितलेलं की जर त्यांना लोकसभेला काहीतरी जर वेगळा निकाल लागला तर ते विधानसभेला तेव्हा उभं राहणार नव्हते. काल ते म्हणतायत की एखाद्या वेळेस जयला जर कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जयला ते तिथं उभं करतील. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.